हे गुड इव्हनिंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आहे संडे आणि आम्ही जस्ट बाहेर चाललो आहोत. गंमत म्हणजे मी खूप लोकांकडून असं ऐकलं आहे की पुण्यातील कपल्स विकेंडला घरी जेवण बनवतच नाही, पण असं काहीही नसतं. आम्ही कधीतरीच बाहेर पडतो आणि आज आम्ही जेवण करायलाच बाहेर चाललो आहोत आणि जस्ट आत्ताच आम्ही घरातून निघलो आहोत. आत्ता डॉट 7:30 वाजले आहे आणि माहीत नाही आम्ही कधी पोहोचतो, बट ट्रॅफिक पाहून तर वाटते की खूप लेट होईल, कारण की खूपच जास्त ट्रॅफिक आहे आज आणि विकेंड असल्यामुळे ट्रॅफिक जास्तच असतं. आणि लोहगाव रोडला तर खूप जास्तच ट्रॅफिक असतं. जे पण या साईडला राहतात त्यांना माहीत असेल की इथे ट्रॅफिक कायम असतं, हेवी ट्रॅफिक असतं. सो यू कॅन सी इन दिस व्हिडिओ किती जास्त ट्रॅफिक आहे आणि खूप जास्त वेळ लागतो आहे आम्हाला इथून बाहेर पडण्यासाठी. आणि इथे आदू सगळ्यांना बाय करत आहे. मी तिच्यासमोर जेव्हा कॅब घेऊन गेले तेव्हा ती सगळ्यांना हाय करण्याच्या ऐवजी बाय करत होती. सो आत्ता थोडा रस्ता इथे मोकळा झाला आहे, पाहू आता किती वेळ लागतो इथून पुढे. मला ना कायम एक गोष्ट वाटते की वीकेंड खूप जास्तच लवकर निघून जातो आणि माझ्यासारखं असं कोणाकोणाला वाटतं की सॅटर्डे संडे खूप जास्तच लवकर निघून जातो, तर कमेंट करून मला नक्की सांगा. आणि फायनली आम्ही सगळे हॉटेलला पोहोचलो. खूप जास्तच ट्रॅफिक होती आज आणि हॉटेलचा ॲम्बियन्स तर पाहतच आहात, छान होता ॲम्बियन्स. मी खूप जास्त काही शूट नाही केले, पण यू कॅन सी इन दिस व्हिडिओ. लाईटिंग होती, खूप छान होतं, बट मला हॉटेलमध्ये सिटिंग अरेंजमेंट अजिबातही आवडली नाही. खूप जास्त कंजेस्टेड होतं. अदरवाईज बाकी छान होतं सगळं. येस, छान वाटत होतं खूप. भरपूर जेवण झाल्यानंतर भरपूरसे फोटोजही क्लिक केले आम्ही. त्यानंतर सुरू झाला तो म्हणजे घरी परतण्याचा प्रवास. आणि घरी असताना भरपूर ट्रॅफिकही होती. सो असा काहीसा होता आमचा वीकेंड. गुड नाईट एव्हरीवन, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओज.